आणखी एक महत्त्वाची बातमी, जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होणार असल्याची माहिती कळते। जालिंदर सुपेकरांवर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। अमरावतीमधल्या कैद्यांच्या वकिलाचा जालिंदर सुपेकर यांच्यावर हा मोठा आरोप आहे। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप आहे। जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी सातत्याने वाढतच चाललेल्या आहेत। जालिंदर सुपेकरांवर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। अमरावतीतल्या कैद्याच्या वकिलानं जालिंदर सुपेकरांवर हा मोठा आरोप केलेला आहे। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी सुपेकरांवर हा गंभीर आरोप केल्यामुळे सुपेकरांच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत। जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। जालिंदर सुपेकरांवर 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला। अमरावतीमधल्या एका कैद्याच्या वकिलानं जालिंदर सुपेकरांवर हा मोठा आरोप केलेला आहे। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी सुपेकरांवर हा गंभीर आरोप केला आहे। याआधीच हगवणे प्रकरणामुळे जालिंदर सुपेकर हे अडचणीत आलेले होते आणि त्यानंतर सुरेश धस यांनी देखील त्यांच्यावर आरोप केले होते आणि आता पुन्हा एकदा वकिलांनीच त्यांच्यावर थेट हा आरोप केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत।